सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची भव्य यात्रा होणार आहे. आळंदी, देऊ, शेगावसह राज्याच्या विविध भागातून संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. या काळात 10 लाखांहून अधिक भाविक आणि लाखो वाहनांची ये-जा अपेक्षित असल्याने वाहतूक नियोजनासाठी महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर परिवहन विभागाची विशेष नजर राहणार आहे. प्रवाशांकडून रिक्षा चालकांनी जादा भाडे आकारले किंवा गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. आषाढी वारी सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस, परिवहन विभाग आणि इतर यंत्रणा संयुक्तपणे वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करत आहेत. जड मालवाहू ट्रकांना पंढरपूर शहरात प्रवेश बंदी करण्यात येणार असून भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त बस सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी ARTOचे विजय पाटील, आसिफ मोलानी तसेच परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने म्हणजे परिवहन कार्यालयाने नेहमीसारखीच तयारी सुरू केलेली आहे. यावेळेस आपण शेजारच्या ज्या 9 जिल्ह्यांमधनं म्हणजे धाराशिव, लातूर, पुणे, त्यानंतर बारामती, कराड, सांगली, कोल्हापूर यासारख्या ठिकाणावरून आपण त्यांचे स्क्वॉड्स आपण मागवून घेतलेले आहेत. टोटल 14 स्क्वॉड्स परिवहन कार्यालयाचे वारीमध्ये कार्यरत असतील. नेहमीसारखं यावेळेस सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या समन्वयाने वाहतुकीचं नियोजन आम्ही करणार आहोत. सगळ्यात जास्त तक्रारी या रिक्षावाल्यांच्या येत असतात. तर रिक्षावाल्यांना त्यांनी भाविकांची लूट करू नये, अधिकचे भाडे चार्ज करू नये यासाठी आम्ही जास्त करून या वर्षी प्रयत्नशील असणार आहोत. त्यांच्यावरती लक्ष असणार आहे. तर माझं सर्व रिक्षावाल्यांना आवाहन राहील की त्यांनी त्यांची कागदपत्र सर्व व्यवस्थित ठेवून रिक्षा चालवाव्यात आणि भाविकांची लूट करू नये. त्यानंतर आम्ही यावेळेस नवीन हे असं करतोय की वारीमध्ये जे सामील असणारे वाहनं असतात ते वाहनं जर बंद पडले तर त्यांना मदत म्हणून आम्ही काही डीलर्सची म्हणजे चव्हाण मोटर्स असेल किंवा VRL लॉजिस्टिक्स असेल तर यांच्या सर्व्हिस व्हॅन्स आम्ही वारीमध्ये उभं करतोय, जेणेकरून बंद पडलेल्या वाहनांना मदत आपण करू शकू किंवा क्रेन्स आम्ही प्रोव्हाइड करतोय. थोडस सांगितलं की रस्ते चांगले झाल्यामुळं थोडस वाहनाचा वेग कमी व्हायला पाहिजे असं वाटतं. बरोबर. म्हणजे गर्दीत अचानक ब्रेक न लागणे अशा वगैरे घटना होतात. नुकतीच जेजुरी ते घटना घडली. काल तोंडले एक ट्रक मध्ये भाविक मयत झाला. तर त्या दृष्टीने सर आपलं कंटिन्यू फिरती राहणार आणि आपण म्हणजे ज्या ओव्हर स्पीडने चालणाऱ्या वाहनांवरती पण आपण जर तसं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आपण आमच्या स्क्वॉडला देऊ.